हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत नान, बटर पनीर, पनीर मसाला, पनीर टिक्का बरोबर जी नान खातात ती बनवणार आहे। एकदम छान अशी नान बनवणार आहे मी। तव्यावर बनवली आहे ही नान। तव्यावर आपल्याला बनवायची आहे ही नान। तर त्यासाठी मी मैदा चाळून घेतला आहे। हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत नान। त्यासाठी घेतला आहे मी मैदा। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। त्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। नंतर टाकायची आहे आपल्याला पिठी साखर, एक अर्धा चमचा पिठी साखर टाकायची आहे। अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे व पाव चमचा खायचा सोडा, पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आपल्याला। व आता आपण टाकून घेणार आहोत एकदम ताजं दही। पाहू शकता, ताजं दही आपल्याला एक 4 चमचे टाकून घ्यायचे आहेत। एक 7-8 नान होतील एवढं मी घेतलं आहे। तर यात आपण आता हे ताजं दही टाकलं आहे, हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे आपण दही टाकलं आहे 2-3 चमचे, ते आपल्याला पिठाला असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला पिठाला ते दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ व पिठी साखर टाकली आहे, ते आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे। व त्यानंतर मी कोमट दूध घेतलं आहे। कोमट दूध आपल्याला टाकून हा गोळा मळून घ्यायचा आहे। थोडं दूध टाकून आपण जसा चपात्यांना गोळा मळतो, चपात्याचं पीठ मळतो, त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं दूध टाकायचं आहे। हे पहा, थोडं दूध टाकून आपण हा गोळा मळून घेणार आहोत। कोमट आपल्याला दूध कोमटच घ्यायचं आहे। पाहू शकता, आपला गोळा मळून तयार आहे। फक्त दूध वापरून मी गोळा मळला आहे। जेवढं दूध लागेल तेवढं आपल्याला टाकून हा गोळा मळून ठेवायचा आहे। एक 5 मिनिटासाठी आपण ह्याच्यावर एक पॅक झाकण ठेवणार आहोत व 5 मिनिट ठेवून देणार आहोत। व नंतर आपण हे पीठ तेल लावून एक 5 ते 7 मिनिट मळून घेणार आहोत व मग आपल्याला एक 2 ते 2.5 तासासाठी हे ठेवून द्यायचं आहे। एक 5 मिनिट झाले आहेत आपल्या पिठाला। पाहू शकता, एकदम पॅक झाकण झाकलं होतं। खूप मऊ नाही व खूप घट्ट पण नाही, या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे। व नंतर आपल्याला पाण्याचा हात लावून एक 7 ते 8 मिनिट ह्या पिठाला मळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपलं तंदूर रोटी नान एकदम मस्त होते। असं छान आपल्याला तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे। एक 5-7 मिनिट आपल्याला मळून घ्यायचं आहे। एक 7 मिनिट झाले आहेत माझे मळून। पीठ आपलं थोडंसं मऊ झालं आहे। आता हे 2 ते 2.5 तासासाठी आपण एकदम पॅक झाकण ठेवून एक साईडला ठेवून देणार आहोत। तर आपले 2 ते 2.5 तास झाले आहेत। आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असं पॅक झाकण बसण्यासारखं जर काही नसेल तर तुम्ही एखादं सुती फडकं ठेवू शकता। पाहू शकता, पॅक झाकण ठेवलं तरी चिऱ्या वगैरे पडत नाहीत। जर तुम्ही पॅक झाकण नाही ठेवलं तर याला चिऱ्या पडू शकतात। पाहू शकता, एकदम मस्त असं आपलं पीठ तयार झालं आहे। हे परत एक वेळा आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तेलाचा हात लावून आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे। असं छान असं मळून घेतलं की आपली मऊ व लुसलुशीत अशी नान तयार होते। पाहू शकताय, खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे। हे पहा, मळून घेतलं आहे, किती छान अशी चमक आली आहे। आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे। एक गोळा काढून झाला की हा गोल करून आपल्याला पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे। तर आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे व हा पिठामध्ये
आपल्याला थोडासा बुडवून घ्यायचा आहे व हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला गोल आवडत असेल तर गोल लाटा किंवा तुम्ही असं लांब आकारामध्ये पण लाटू शकता। आपलं थोडंसं लाटून झालं आहे तर आपण त्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। हे पहा, थोडीशी कोथिंबीर टाकून झालं की थोडंसं तीळ लावून घेत आहे मी। माझ्याकडे पांढरं तीळ आहे म्हणून मी पांढरं तीळ लावून घेत आहे। तुमच्याकडे काळं तीळ असेल तर तुम्ही लावू शकता। व हे लावून झालं की आपल्याला परत एक वेळा हे लाटायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला ते परत लाटून घ्यायचं आहे। लांब आकारामध्येच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। हे पहा, खूप जाड नाही, खूप पातळ नाही, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। भाकरी एवढा जाड करायचा नाही व चपाती एवढा पातळ पण करायचा नाही हा नान। तयार झाला आहे आपला नान। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण तव्यावर करत आहोत। आपल्याकडे तंदूर वगैरे काही नाही म्हणून आपण तव्यावर करत आहोत। हे आपल्याला आता पालथं करून घ्यायचं आहे व ह्या साईडला लावून घेणार आहोत आपण थोडंसं पाणी। पाणी लावल्याने आपण तव्यावर नान बनवत आहोत म्हणून पाणी लावल्याने तव्यालाच नान आपली चिटकून राहील, म्हणून आपण त्या नानला पाणी लावून घेणार आहोत। आता तवा एकदम कडकडीत गरम करायचा आहे। हे पहा, ज्या बाजूने आपण पाणी लावलं होतं त्या बाजूने आपल्याला असं नान टाकायचं आहे व आपल्याला पाण्याचा हात घेऊन असं हे दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली नान जास्तीत जास्त फुगणार नाही। म्हणून आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे थोडीशी तरी आपली नान चिटकून राहणार आहे, म्हणून आपल्याला दाबून घ्यायचं आहे। तर थोडीशी फुगली आहे। हे पहा, नान खालच्या साईडने भाजली। ही पहा, नान आपली एक साईडने भाजली, म्हणजे आपल्याला भाजल्यासारखी वाटली की आपण हा जो तवा आहे तो आपल्याला असा गॅसवर पलटी करायचा आहे व आपली नान भाजून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला असा तवा पालथा करून आपली मस्त अशी नान भाजून घ्यायची आहे। पाहू शकता, अगदी हॉटेलात खातो त्या पद्धतीने आपली नान तयार होते। मी तुम्हाला दाखवते भाजल्यानंतर। हे पहा, एकदम मस्त अशी नान तयार होते। पाहू शकता तुम्ही, मी जवळून दाखवत आहे। जशी तुम्ही हॉटेलात वगैरे खाता त्या पद्धतीने आपली नान तयार होते। तर आपल्याला तव्यावरच बटर वगैरे लावून घ्यायचं नाही आहे, कारण तुम्ही जर तव्यावरच बटर लावलं तर आपण दुसरी नान करू शकणार नाही या तव्यावर। म्हणून आपल्याला तव्यावर बटर लावायचं नाही आहे। आपण एका ताटात काढून घेणार आहोत हे नान व मग त्याला आपण बटर लावणार आहोत। मी तुम्हाला खालच्या साईडने पण दाखवणार आहे। हे पाहू शकता, एकदम मस्त अशी नान तयार झाली आहे। खुसखुशीत पण लागते ही नान। एकदम सोपी पद्धत आहे नान बनवण्याची, तुम्ही नक्की बनवून बघा। पाहू शकता, एकदम मस्त अशी तुम्ही अशीच पण खाऊ शकता, पण मी बटर लावून दाखवणार आहे नानला। गरमागरम नानला आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। थोडंसं बटर लावलं की नान अजून एकदम मस्त लागते। पनीर टिक्का, पनीर मसाला, मटार पनीर बरोबर तुम्ही खाऊ शकता। माझ्या घरी आज नान बरोबर मटार पनीर बनवलं आहे म्हणून मी नान बनवले आहेत। माझ्या मुलाला नान खूप आवडतात म्हणून तो सारखा मागतो नान, म्हणून मी बनवले आहेत। पनीर आपल्याला सगळीकडून गरमागरम असं लावून घ्यायचं आहे, बटर लावून घ्यायचं आहे सगळीकडून।
पाहू शकता किती छान असा नान तयार झाला आहे आपला. माझी नानची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकले की ते तुमच्यापर्यंत येतील. व माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. धन्यवाद.